मी सध्या उभी आहे तुळशेतपाडा परिसरातील पाईपलाईन जवळील या परिसरातील नाल्यांची जी परिस्थिती आहे ती अत्यंत दयनीय अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते आहे। जर आपण येथील हा नाला जर बघितला तर या नाल्यामध्ये जो प्लास्टिकचा हे असेल, प्लास्टिकचं जे साम्राज्य असेल किंवा बॉटल्स असतील किंवा कचऱ्याचं साम्राज्य असेल, हे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। प्रशासनाकडून साफसफाई होणार असल्याचं सांगितलं जरी असेल तरी अद्याप या नाल्याची साफसफाई झालेली नाही। पावसाळा तोंडावर आलेला आहे। यावेळी त्या आधीच्या पावसाळ्यात येथील जे रहिवासी आहेत, येथील जे स्थानिक नागरिक आहेत, त्यांना पुराचा देखील सामना यामुळे करावा लागला होता। कारण हा जो नाला आहे हा जरी आपल्याला असा निमुळता जरी दिसत असला तरी या नाल्याच्या वर शौचालय बांधण्यात आलेलं आहे। त्यामुळे याला जी जागा आहे ती अति कमी असल्यामुळे येथील जे वाहण्याचा जो त्याचा वेग आहे तो असा कमी प्रमाणात झालेला आहे आणि त्यामुळे जो कचरा आहे तो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी साचलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। जर हा कचरा आता पावसाळा तोंडावर आलेला असताना देखील प्रशासनाकडून अर्थात महानगरपालिकेकडून याची स्वच्छता झालेली नसल्याने येथील जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्याकडून तक्रारी करण्यात आलेल्या आहेत की पावसाळा तोंडावर आलेला असतानाही या नाल्यांची साफसफाई झालेली नाही। नेमकं तुम्हाला काय काय परिस्थितीचा या ठिकाणी सामना करावा लागतोय? मॅडम, पाऊस आला तर पावसाळ्यामध्ये हा गटार वाहून निघालं तर इथून जायची सोय नसते। लोकांना यायला एवढा त्रास होतो, कमरेकडे पाणीच असते नाल्यामध्ये। हा गटार एवढा गटार येतं इथून हा पूर्ण पण गटार फुटतं, इथून पाणी खाली येतं, इथून जायला सोय नसते लोकांना। एवढा ओव्हरफ्लो गटार झाला तर लोकांना त्रास एवढा होतो। खरोखर इथं कोण लक्षच देत नाही, काय साहेब महापालिका पण येत नाही, कोण काही येत नाही, असं झालं। या नाल्याची जी साफसफाई आहे या काही महिन्यांमध्ये एकदा तरी करण्यात आली झालेलीच नाही अजूनपर्यंत। नाली आधी झालेली नाही। पावसाळ्यात काय परिस्थिती काही नुसतं गटार घाण वाहून जात असतं। तुम्हाला आता इकडे जे पाणी वगैरे साचतं पावसाळ्यात त्याआधी जर आपण बघितलं तर दुर्गंधी खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे, त्याचा देखील त्रास तुम्हाला सहन करावा लागतोय। त्यामुळे आरोग्यावर कशा प्रकारे इकडे परिणाम होतात? इथे ऍक्च्युली तुळशीपाडा पाईपलाईनच्या इथे नाल्यासफाई एकदाही झालेली नाही। एकदाही म्हणलं भरपूर वर्षच झाले नाहीये आणि इथे कोणीच लक्ष दिलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे आम्हाला पाऊस आला का हे समोर आहे ते येण्या जाण्याचा रस्ता आहे, पूर्ण एकदम जाण्याचा मुलांना वगैरे एवढा त्रास होतो, आम्हाला पण होतो। गाडीवाले बाईकवरनं जातात, स्वतः मी पण बाईक चालवते, गाडी स्कूटी चालवते, तिथून मी पण जाते, स्लीप होतो, पडतो वगैरे, पण इथे अद्याप कोण लक्ष देत नाही। दुर्गंधी महानगरपालिकेकडे तुम्ही या संदर्भात काही तक्रारी केल्या का? किती वेळा आम्ही केलेल्या आहेत महानगरपालिका। काय सांगण्यात येत आहे? हा करतो, लेबल नाही आमच्याकडे टेंडर पास झालेलं नाहीये। मी आता पण परवाच्या दिवशी जाऊन आलेली आहे। जर आपण इकडे बघितलं तर कचऱ्याचं साम्राज्य खूप वाढलेलं आहे, तर काय सामना करावा लागतो तुम्हाला पावसाळ्यात? इतनी भरपूर कचरा है, पाउस में जो लोग स्लिप होकर गिरता है, गटर पूरा जाम हो जाता है। हमेशा आदमी को आने जाने में बहुत तकलीफ होता है, लोग आने जाने में उनको बहुत तकलीफ होता है। आदमी रोज स्लिप होकर गिरता रहता है, पूरा खड्डे हो जाते हैं। तो ये तकलीफ है, पूरा गटर जाम हो जाता है, पूरा गटर जाम होकर बारिश आता है, बाहर निकल के पानी, ये तकलीफ है। आम्ही एवढं सांगतो लवकर इथून काम जरा करावं, स्वच्छता करावी एवढं सांगते महानगरपालिकेला। पाणी साचत नाही, पण पाणी असं एवढं होतं येतो की माणसं जाणार येणार खूप पडतात। या नाल्याचा काय त्रास होतो पावसाळ्यात? नाल्याचा पण भरतो खूप त्रास, म्हणजे काय तर सांगण्यासारखं पण नाही। जेवढी माणसं पडतात ना त्यांचे हात पाय क्रॅक सरळ। हे नाल्याचा जो कचरा आहे तो बाहेर येतो, त्यामुळे काय त्रास होतो तुम्हाला? बाहेर येतो म्हणजे वास येतो, सगळं जाणार येणार त्रास होतो, घाण होतं। लोक जाणार कशी, गाड्या येतात, रिक्षा येतात। तर आपण बघितलं की प्रशासनाकडून जरी पावसाळा तोंडावर येण्यापूर्वी सर्व नाल्यांची जी आहे ती साफसफाई करण्याचा दावा करण्यात येत असला तरी अद्याप तुळशेतपाडा पाईपलाईन परिसरातील हा जो नाला आहे त्याची साफसफाई केली गेली नसल्यामुळे येथील जे रहिवाशांना आहे दुर्गंधीचा, आरोग्याचा असेल किंवा येथे जे मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आहे त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास देखील सहन करावा लागतो आहे। आणि त्यांची एवढीच मागणी आहे की पावसाळा तोंडावर आलेला असता
असताना आता तरी या परिसरातील नाल्याची साफसफाई करण्यात यावी, कारण या नाल्याच्या कचऱ्यामुळे किंवा नाल्यातील जी संपूर्ण कचरा बाहेर येत असल्यामुळे येथील जो हा परिसर आहे डोंगराळ असल्यामुळे येथील या परिसरात संपूर्ण असा गाळ तयार होतो आणि त्यामुळे अनेक माणसं देखील वारंवार पडत असतात. तर महानगरपालिकेने तातडीने या ठिकाणी स्वच्छता करून हा परिसर स्वच्छ असा करावा, दुर्गंधीमुक्त करावा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येते. व्हिडिओ जर्नालिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.